नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमेश माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, बरेच दिवस झाले मी काही व्हिडिओ कोणती बनवलेली नव्हती, तर आज व्हिडिओ बनवायचं निमित्त असं आहे की मी चाललोय आता गावाला। आता मुंबईला पण तुम्ही बघू शकता, चांगली थंडी पडलेली आहे, एकदम गारठा, आणि गावची थंडी सुद्धा अनुभवायला मी आज जातोय। जायचं रिझन हे आहे की 21 तारखेला देवदिवाळी आहे, आणि देवदिवाळी म्हणजे गवळदेवाची पूजा असते। गवळदेव काय असतो आणि देवदिवाळी काय असते हे मी तुम्हाला नक्कीच दाखवीन, त्याची एक व्हिडिओ मी बनवणारच आहे। तात्पुरता मी आज ही व्हिडिओ आपल्या इथून ठाण्यावरून गावाला ट्रेननी जाणार आहे, ती व्हिडिओ तुम्हाला ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ दाखवीन, कसं धोका पडतंय किंवा कसं काय थंडीचं वातावरण गावी आहे। तर मी आहे, 2 बहिणी आहेत आणि एक काकी आहेत आमच्यासोबत, या दोघी आल्या। आता आम्ही इथून रिक्षानी स्टेशनला जाणार, मंगलोरने जाणार आहे। तिकीट काय आम्हाला भेटली नाही, आता यांना लेडीज डब्यात चढवणार आणि मी बघणार स्लीपर मध्ये किंवा कशात तरी डायरेक्ट चढायला भेटतंय का। तर जाऊया, आपण स्टेशनला जाऊन भेटूया। तिथे एका दादाला सांगितलेलं आहे तिकीट काढून ठेवायला। चालेल दादा, चला निघूया आता। तर आता निघालोय स्टेशनला जाण्यासाठी। तर आता तिकीट काढली आम्ही, 210 रुपये, 10 रुपये एक्स्ट्रा घेतात बाहेर काढली म्हणून। 4 तिकीट काढलेले आहेत। आता वाजलेत 10:15 वाजलेत, 10:40 ला गाडी डॉट येते मंगळुरू एक्सप्रेस। आता बघा, जाऊया आपण। बरेच दिवस करायचे होते व्हिडिओ, पण काही पर्सनल इश्यू मुळे मला करता नाही आलं आणि गावाला पण यायला भेटत नव्हतं। तर आता आज जातोय, बघूया 2-3 व्हिडिओ काय करायला भेटतायत का दाखवायला तुम्हाला। आता आम्ही 7 नंबर प्लॅटफॉर्मला जातोय, कारण मंगळुरू एक्सप्रेस ही 7 नंबर प्लॅटफॉर्मलाच येते। पहिला 5 नंबरला यायची अगोदर, नंतरला चेंज केली, 7 नंबरला गेली। फक्त गर्दी नसायला पाहिजे, बसायला भेटलं पाहिजे कसं तरी, कारण का थंडी आहे इथं। एवढी थंडी लागते तर गावाला किती लागेल थंडी। त्यामुळे आता रेनकोट, आपलं रेनकोट म्हणतोय, स्वेटर वगैरे, कानटोपी वगैरे घेतलेली आहे, चादर पण घेतली, एक ब्लँकेट। ट्राय करणार आहे मी, स्टाफ डब्यात भेटतंय का चढायला मला ते, बघूया। येईल गाडी आता, एक 10-15 मिनिटात गाडी येईल। 14131 down, that side limit should be to the fast express for आता आम्ही इथे इंजिनच्या साईडला थांबलोय, कारण SLR डब्याला लागून लेडीज डब्बा असतो आणि हँडिकॅप पण असतो, पण यांना मी लेडीज डब्यात चढवायचा ट्राय करणार आहे आणि मी स्लीपर मध्ये वगैरे जायचा प्रयत्न करणार आहे। बघणार आधी स्टाफ डब्बा ओपन होतो का, स्टाफ डब्बा जर ओपन झाला तर त्याच्यात डायरेक्ट घुसणार, नाही तर मी स्लीपर मध्ये जाणार आणि यांना लेडीज मध्ये पाठवणार। कसं तरी फक्त थोडं लट्टाला भेटलं पाहिजे, कारण थंडीमध्ये नाही तर हालत खराब होईल। येते गाडी आता, गर्दी पण चला भयानक गर्दी झाली, सगळे झाले भैया लोक आहेत। बघूया काय होतंय। बसलोय आता गाडीत, गर्दी तर आहे, कुठली जागा ॲडजस्ट केलेली आहे, नंतर झोपायला। लेडीज डब्बा नव्हता गाडीला, कधी कधी येत नाही, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण स्लीपरमध्येच चढलो आणि मधले जे सीटच्या मधले जे पॅसेज असतात तिथे आम्ही चौघांनी पण जागा अडवली आहे, की नंतर सर्व माणसं झोपल्याच्या नंतर मध्ये काहीतरी पेपर किंवा ताडपत्री टाकायची आणि तिथे आराम करायचा। त्या हिशोबाने आम्ही चढलो आहे स्लीपरमध्ये। मी अडवलेल्या जागेत माणसं सर्व सेट झाल्याच्या नंतर मी खाली ताडपत्री वगैरे हातरून घेतली मला झोपण्यासाठी। चला तर मग आता झोपतो शांत, सर्व शांतता झाली, लाईट पण काढल्यात, मस्त झोपतो। सकाळी आता परत उठायचं आहे, सो आता शुभरात्री सर्वांना। शुभ सकाळ मित्रांनो। आता नांदगावला सिग्नलला गाडी थांबली आहे आणि 6ला 10 मिनिटं बाकी आहेत। 6 वाजताचा टायमिंग दाखवतोय गाडीचा कणकवलीला पोहोचायचा। त्याच्यानंतर 6:15ची पहिली ST आहे देवगडला जाणारी, ती भेटते का आम्हाला ट्राय करायचं आहे। लगेच आता उतरल्या आम्हाला रिक्षामधून ST स्टँडला जायचं आहे। नांदगावला उतरणारी माणसं उतरतात इथे, फोंडा वगैरे जाणारी। आम्हाला इथे नांदगावला उतरून नाही परवडणार, कारण की तिथून
नांदगाव तिट्यावर जायला लागतं, ते 150 रुपये जवळजवळ घेतात. त्यानंतर पुढून ST लवकर भेटणार नाही आणि सामान असल्यामुळे डायरेक्ट कणकवलीला जायचं, तिथून बरोबर ST भेटणार आणि बसायला तरी भेटेल. नांदगावात जाऊन बसायला नाही भेटणार आम्हाला. आपण कणकवलीतच जाऊया, 10 मिनटंच आहेत आता. तर फायनली आता नांदगाववरून गाडी निघालेली आहे. बराच वेळ थांबली, एक 15 मिनटं पुढेच गेली, नाही तर 6 वाजेपर्यंत गाडी पोचली असते. तर उतरलो आम्ही आता नांदगावला, आपलं कणकवलीला. आता गेली गाडी, 6:15 वाजली. इथंच नांदगावला लागली ना, तर तिथं टाइमपास केला गाडीने. तर फायनली उतरलोय आम्ही आता स्टेशनला. एवढं स्वेटर बिटर घेतलं पण तरी अजून एवढी थंडी अशी लागत नाही. एवढी नाही वाटत आहे थंडी. एवढी लागते तुला? एवढी नाही लागत आहे, कमी झाली आहे जरा थंडी. ही गाडी लागली आहे ना मध्ये, त्याच्यामुळे इकडं घेतली गाडी. आला गर्दी बघा काय ती. हे नसतं तर खालूनच गेलो असतो, गाडी नसती. फुल गर्दी, सगळी देवदिवाळीची, सगळी देवदिवाळीचीच गर्दी. जत्रा, देवदिवाळी. एक नंबर प्लॅटफॉर्मला गाडी लावायची, ती 2 नंबरला लावली. त्याच्यामुळे सर्व माणसांना हा ब्रिज म्हणजे प्लॅटफॉर्म 2 वरून 1 वर जायला लागते, त्यामुळे ही सर्व गर्दी इथे दिसते. तर फायनली आता आम्ही रिक्षा पकडली आहे कणकवली स्टेशनवरून ST स्टँडवर जाण्यासाठी. आम्ही 4 जण आहेत, 4 सीट आहेत, त्यामुळे आम्ही डायरेक्ट स्पेशलच केली रिक्षा. तरी आज तशी काय गावाला थंडी दिसत नाही, कारण गावातले सर्व आम्ही रिक्षावाल्यांना पण विचारलं, ते पण बोलतात की आज तेवढी कमी थंडी आहे. 2 दिवसापूर्वी होती थंडी, आज धुकं पण दिसत नाही काय आणि थंडी पण नाही. तर फायनली आता कणकवली डेपोच्या इथं पोचलो आहे मी. 6:15ची गाडी मला वाटतं नाही आहे, त्यांना विचारलं तर बोलले बंद केली आहे. आता डायरेक्ट 7ची गाडी आहे. तो पण तिथे जाऊन कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता करून घेतो. 7चे म्हणजे आता 6:25 झालीत, अर्धा तास आहे अजून. तोपर्यंत खाऊन घेऊया काहीतरी. पहिली ST जी असते ना, त्या STला हमेशा गर्दी असतेच, कारण लोकांना कधी घरी जातो नाही, घरी जायची घाई असते सगळ्यांना, त्यामुळे पहिल्या STला गर्दी असतेच. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे. शिवपुरा चांदे बुवा, वाकवली गजानन बुवा, कविराज माझे, कविराज माझे. नडगावा गोविंद नामदेव, नवनाथा वझे बुवा. प्रॉपर एकदम थंडी ज्यावेळी चालू होते ना, त्यावेळी हे पूर्ण रोडवर धुकं असतं. STवाल्यांना पण सारख्या काचा पुसाव्या लागतात, एवढं धुकं येतं, समोर दिसत पण नाही. पण आज तेवढं नाही, कारण 2 दिवसापूर्वी होती बोलतात. आज 2 दिवसापासून थोडी कमी झाली आहे बोलतात. बघूया आता पुढे कधी थंडी परत तेवढी पडते. मला थंडीच बघायची होती गावी किती, पण आलो तर अजून तरी काय थंडीचं असं वाटत नाही. गुरुनाथ माझे. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे. बोल बोल बोल. तर आता आपण नांदगाव तिट्याच्या इथं येऊन पोचलोय. इथून आता लेफ्ट मारला की देवगड रोड जातो आणि राईट मारला की फोंडा, निपाणी वगैरे तिकडे जातो. आपल्याला आता लेफ्ट मारून देवगड साईडला जायचं आहे. तिथं लिंगाल तिट्यावर आपण उतरणार आहे आणि तिथून मग रिक्षा वगैरे करून घरी जाणार डायरेक्ट. बोल बोल बजरंगबली की जय. गणा धाव रे मन पाव रे गणा. गावाला आल्यावर आहे ना, ही गाई गुरं एवढी बघायला ना खूप भारी वाटतं. म्हणजे आता क्वचित लोकांकडे ही राहिली आहेत, पण अशी रस्त्यावर आली ना की गाडीवाल्यांना जरा त्रास होतो, कारण अचानक एकदम रस्त्यावर येतात आणि साईडला पण होत नाही. तर फायनली आता लिंगाल तिट्यावर येऊन आम्ही एक रिक्षा पकडलेली आहे. तर फायनली मी आता आमच्या गावात पोचलोय.
सुंदर असं माझं गाव, नाव त्याचं दहीभाव, आणि तिथे वसतोय महादेश्वर आमचा. आलोय आता गावात, आता जाऊया आपल्या घरी. तर फायनली आता आम्ही आमच्या गावी पोचलोय दहीभावला. ठाण्यावरनं रिक्षा, रिक्षातनं स्टेशन, त्याच्यानंतर ट्रेननी परत रिक्षा, रिक्षातनं परत एसटीतनं परत रिक्षा, असा प्रवास एवढा करत करत आम्ही इथे गावी पोचलेलो आहे. आता स्टेशनवरनं, ठाणे स्टेशनवरनं कणकवलीला यायला आम्हाला 200 रुपये लागले, आणि कणकवलीतनं घरी येईपर्यंत आम्हाला 300-400 रुपये लागले. ते पण चौघांत कॉन्ट्रो होता म्हणून 300-400. आता तिथून फक्त रिक्षाने यायचे 1400-1500 रुपये घेतात. पोचलो आता आम्ही. तशी थंडी नाही एवढी गावी, वाटलेलं होतं थंडी असेल मजबूत, पण नाही, आज तरी नाही. 2 दिवस पूर्वी होती बोलतात, आता आज तरी नाही. हे बाई, तुला काय घरी जायची घाई आहे काय? लवकर हे पटपट आवरा, निघायचं आता. हो, तीच येणार आहे. मस्त वाटतं, शांत शांत. तर आता फायनली समोर घर दिसतंय, आणि मस्त वाटतं. एवढा प्रवास करून जेव्हा आपण गावी येतो ना आणि आपलं घर बघतो ना, खरंच खूप भारी आणि छान वाटतं. एकदम मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तर आता आलो आहे घराच्या जवळ. फोनला नाही चार्जिंग, फोन कधी पण स्विच ऑफ होईल, त्यामुळे ही व्हिडिओ आता इथे संपवतो मी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.